तर कसं काय पब्लिक, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो, काल तुम्ही माझा ब्लॉग बघितला असेल. काल आपण खरुलीला गेलो होतो आणि तिकडनं येतानाच मित्रांनो आपल्या आजोबाला चक्कर येत होते, पण मी ती ब्लॉगमध्ये दाखवलं नाही मित्रांनो. ब्लॉग पण काढला नव्हता, त्याच्यामुळं आज आजोबा फुल आजारी झाले. त्यांनाच आज दवाखान्यात घेऊन जायचं की नाही, त्याच्यामुळं आपण आता चाललो आहे बेजा फाट्यावरती. मग काय आलतो मित्रांनो बेजा फाट्यावरती दवाखान्यात घेऊन, कारण की आता लय जवळ दवाखाने झाले बेजा फाट्यावरतीच आहे आणि एक इकडं मध्ये रस्त्यावर आहे नाही, तिथंच घेऊन आलतो आजोबाला. मग काय आता सलाईन बिलाईन लावू आजोबाला मस्त. तेव्हाच ती चक्कर बिक्कर झालं का नाही, त्या आजोबाला गेलते मध्ये घेऊन मी बसलो होतो बाहेर. मग काय आजोबाला मित्रांनो दिली ती सलाईन लावून आणि मी आणि आजी येलो होतो मित्रांनो. आजीला पण थोडंसं काम होतं, त्यांना KYC लाडकी बहिणीची करायची होती, पण ते पण आले नाही आज. तर मित्रांनो आपल्या आजोबाला एक नाही तर 2 सलाईन लावले. ते मित्रांनो सलाईन बिलाईन लावून इकडे आलतो गोळ्या घ्यायला का नाही. मग काय आजोबाने स्लीप घेतली आणि ते चालले आता गोळ्या घेऊन यायला. मग गोळ्या बिळ्या घेऊन डायरेक्ट घरी निघू का नाही. मग काय मित्रांनो गोळ्या बिळ्या घेऊन पैसे बिशे देऊन इथून निघा. आजोबाला आणि आजीला घेऊन मित्रांनो आलतो घरी आणि छोटंच वेगळं चालू होतं. त्यांची चबीचं घेऊन आलतो आणि बसला तो पोडीत का नाही, कारण पावसाळ्याला खायला त्याने जमा करून ठेवलं ते पूर्ण. मग का आम्ही पण बसलो होतो इथं त्याला जेवढी चिंच काढायला. तर तुमच्याकडे चिंचा नसतील तर आमच्याकडे. तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा होता तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर नक्की करा. तर मग चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि आपल्या पेजवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मग चला मित्रांनो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.